नमस्कार, सियाक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हा नवीनच पदार्थ करणार आहे। तुम्ही कधीच खाल्ला नसेल आणि कधी केलाही नसेल असा हा नवीन पदार्थ बनवणार आहे। आणि तुम्ही 9 दिवस उपवास करता, तर ह्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये हा पदार्थ तुम्हाला नक्की मदत करेल। तुम्हाला कधी खावं असं वाटले किंवा फराळीचं करायला वेळ होत असेल तर तुम्ही हा पदार्थ कधीही घेऊन खाऊ शकता। एकदा करा आणि 9-10 दिवस स्टोअर करून ठेवा, तुम्ही कधीही खाऊ शकता असा हा नवीन पदार्थ आहे। तर त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हे शाबू आणि भगरचं पीठ घेतले 1 वाटी। हे जे विकत्रीचं मिळतं तेच पीठ आहे, शाबू आणि भगरचं मिक्स पीठ असतं ते आहे। तर ती मी 1 वाटी घेतले आणि अशी बारीक चाळणी असते, सुजीची चाळणी म्हणतात, त्या चाळणीनं तुम्ही चाळून घ्या। म्हणजे जर त्याच्यामध्ये काही मोठे शाबू भगर वगैरे काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि एकदम मऊ असं पीठ हे आपल्याला राहतं। 1 वाटी पिठाला अर्धी वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी तूप। ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि बारीक करून घेणार आहे। ही साखर बारीक करून घ्यायची। हे बघा आपली साखर बारीक करून झाली, दाखवते तुम्हाला, एकदम पावडर मध्ये बारीक झाली। अशीच आपल्याला साखर बारीक करून घ्यायची। आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅसवरती कढई ठेवायची आणि ही कढई गरम होत आली की याच्यामध्ये तूप घालायचंय। बघा हे अर्धी वाटी घेतलेली तूप घातले, मी सर्व तूप घातले। आता हे गरम होऊ द्यायचंय। असं मिक्स करून घेऊ। ते आपलं तूप गरम झाले तर याच्यामध्ये हे पीठ आपण घेतलेलं आहे, ते शाबू आणि भगरचं ते पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हलवायचं। गॅस अगोदर आपण मोठा ठेवलाय, आता आपण गॅस मीडियम करणार आहे। एकदम मीडियम गॅस केलाय आणि मीडियम गॅस वरतीच हे भाजून घेणार आहे। अजिबात करपू देऊ नका आणि मोठा गॅसही ठेवू नका। आणि सारखं हलवत राहायचंय। लो टू मीडियम गॅस वरतीच हे करायचं आहे। हे व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आणि जेव्हा भाजायला लागेल तेव्हा हे आपोआप ते तेल सोडतं, असं चटचट असं बुडबुड्या निघतात। मी तुम्हाला दाखवते, पण एकदम मीडियम गॅसवरच हे करा। हे बघा हे आपलं पीठ असं भाजलंय, यातून बुडबुडे यायला लागले, आपलं व्यवस्थित भाजल्याने वासही खमंग येतोय। आपण तूप जे घातलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं भाजले मस्त। सॉरी, मी मग चुकून तेल म्हटलं। बघा आता हे मस्त आपलं असं भाजून झाले, तुम्हाला घेऊन दाखवते। बघा जाळी आली, हे सर्व व्यवस्थित भाजले। आता आपण याच्यामध्ये हे आपण बारीक करून घेतलेली साखर घालणार आहे। आपण ही सर्व साखर घातली आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस आपण बंद करून घेतोय। कढई सांडशीने धरून हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। एकदम मस्त असा खाऊ होतो। आणि शाबू भगर किंवा भाकरी त्या पिठाची खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। मुलं असतील, म्हातारे माणसं असतील किंवा तुम्हाला कुठं द्यायचं असेल फराळ वगैरे तर तुम्ही हे करून देऊ शकता। आणि आपण हे लो टू मीडियम वरच केले, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही। बघा आपण गॅस बंद केलाय तरी 1-2 मिनिट असंच हलवून घ्यायचंय, म्हणजे ती साखर घातलेली
ते सर्व पिठाला लागली पाहिजे, ते मिक्स होऊन जाईल सर्व. बघा आता हे आपण थोडं कोमट होऊ देणार आहे, तसंच ठेवूया. आणि कोमट झालं मी तुम्हाला दाखवते याचं काय करायचंय. हे बघा आपण कढईतून काढून ताटामध्ये घेतलं होतं, हे कोमट झाले. तुम्हाला दाखवते त्याचं काय करायचं. हे असं घ्यायचं आणि जेवढे तुम्हाला पाहिजे त्या आकारात असे लाडू बांधून घ्या. तुम्हाला मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे बांधून घ्या. हे बघा एकदम छान. आणि आपण याच्यामध्ये पाणी वगैरे वापरलं नाही, त्यामुळे हे खूप दिवस टिकते. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पटकन होतील असे लाडू झाले. हे बघा आपण अजून करून घेऊ लाडू. हे बघा तुम्हाला जेवढा आकार हवा आहे तेवढा तुम्ही देऊ शकता, मोठे छोटे करू शकता. एकदम मऊसूत असे हे लाडू होते. तर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये काजू बदाम तुम्ही घालू शकता. हे उपवासाचेच लाडू आहेत, एकदम छान असे होते, काहीच आठास नाही. हे पीठ हे एकदम पटकन असं भाजलं जातं. हे बघा एका हातानेच वळतायत, किती छान झालेत लाडू. हे बघा एकदम मऊ लुसलुशीत असे लाडू होते. तर राहिलेलेच आपण असेच लाडू सर्व करून घेऊया. हे बघा ही आपली अगदी नवीन अशी रेसिपी करून तयार आहे. नवीनच आहे, कुणी अजून केलेली नाही आणि हे एकदम आवडेल, सर्वांना आवडेल अशी आहे. साधी आणि सोपी पद्धत आणि एकदम मऊसूत असे हे लाडू होते. हे बघा तर तुम्ही एकदा जर करून ठेवले तर तुम्ही किती दिवसही खाल. तुमच्या आवडीप्रमाणे किती जास्त करायचे असतील तर प्रमाण दुप्पट घ्या, पण एकदम चवीला छान असे होते आणि याने ॲसिड वगैरे काही वाढत नाही, एकदम पौष्टिक झालेत. तर हे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.